एकादशी एकादशी जया छंद अहर्निशी व्रत करे जो नेमाने तया वैकुंठी येणे नामस्मरण जागरण नामस्मरण जागरण वाचे गाय नारायण व्रत करी जो नेमाने तया वैकुंठी येणे तोची भक्त सत्य साचा तोची भक्त सत्य साचा एका जनार्दनी मने वाचा व्रत करी जो नेमाने तया वैकुंठी ते येणे विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दोसरी चरण संताची दोसरी चरण संताची दोसरी चरण संताची तुमच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने बाबाजीचा गुरुदास तुंबा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वाटही गोमटी वैकुंठी जावया रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा शिव भोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध का शरण शरण जे हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभटा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी भद्रत्रय जननी देवाची शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष
झालो दास पायांचा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेला गे सेवक झालो, सेवेला सेवक झालो, सेवेला सेवक झालो, सेवेला सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, 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 तुमच्या लागलो निज चरणा. सेवेला की सेवक झालो, सेवेला की सेवक झालो, सेवेला की सेवक झालो, सेवेला की सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी कृपया देवा, अहो स्वामी कृपया देवा. तुमच्या लागलो चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो कृपया देवा, अहो स्वामी कृपया देवा. सेवेला की सेवक झालो, तुमचा लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा घेऊन. सेवेला की सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, सेवेला गे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेरू. आता हृदय आपुले चौफाळुने भले, वरी बैसवू पावले श्री गुरूंची. आता कृपा भांडवल सोडी, बरी मती माझी पोतडी. करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते, जयांचे केल्या स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण. श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संताचा, 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 या वारकरी संताचा. मस्तक हे वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा. मस्तक हे वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. वचन ऐका कमलापती, माझी रंकाची विनंती. कर जोडी तो कथे काळी, आपण असावे जवळी. विठाला परम पावन अशी ही असणारी पुण्यभूमी. आणि या पुण्यभूमीमध्ये दधीची महाराजासारखे महान तपस्वी काही काळ त्यांचं वास्तव्य
त्या वास्तव्याने पुनीत झालेली ही भूमी आणि त्याच पुण्याचा एक अलौकिक ठेवा या भूमीने पुन्हा तुम्हा करता दिले ते आमचे परमादरणीय देवा. या परिसरामध्ये होऊन गेलेली संत महंत मंडळी असणाऱ्या देवदेवता यांच्या पवित्र चरणी सेवेच्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम. बसलेले सज्जन श्रोते मायबाप आदरणीय टाळकरी महाराज मंडळी आपल्या सगळ्यांच्या चरणी या सेवेच्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम. विठाला एकादशी 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 जया छंद हरणशी व्रत करी जो नेमाने तया वैकुंठीचे नामस्मरण जागरण नामस्मरण जागरण वाचे गाय नारायण व्रत करी जो नेमाने तया वैकुंठीचे येणे तोची भक्त सत्य साचा तोची भक्त सत्य साचा एका जनार्दनी मने वाचा व्रत करी जो नेमाने तया वैकुंठी ते येणे. प्रस्तुत प्राप्त चिंतना करता आपल्या समोर उपस्थित केलेला अभंग शांती ब्रह्म आपल्या या परिसरातील एक खूप मोठी संत युभूती की ज्यांच्याकडे भगवंत आज कावडीच्या रूपाने सेवा करतो आहे असे संत एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा आणि भक्ताला प्रमाणित करणारा भक्त कसा असतो त्याची आचारसंहिता काय असते त्याचं व्रत वैकल्य काय असतं आणि त्याचा नेम काय असतो याचं प्रमाणित करून त्याला प्रमाण देणारे श्री शांती ब्रह्मनाथ महाराज आणि त्यांचा असणारा हा चार चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार. या पावनभूमीमध्ये 2021 पासून चालत आलेली ही शुद्ध वारी आणि त्या वारी निमित्त एकादशीच्या निमित्ताने या पावन आश्रमामध्ये होणारी एकादशी त्यामधली आजची एकादशी अधिकशे अधिकम अधिक महिना आहे शुद्ध वारी आहे आणि हक्काने आग्रहाने मागून घेतलेली ही तिथी आहे. कारण ज्या वेळेस बाबाजींच्या मासिक कार्यक्रमाच्या एकादशी ठरल्या गेल्या त्या एकादशी मधून आम्ही वगळल्या गेलो. आम्हाला सेवा नाही प्राप्त झाली. काय योग असेल सांगता येत नाही. पण ज्या वेळेस तळेगावकर मंडळी आणि आमचे गुणाजी बाबा यांनी असा आग्रह केला नाही आता येणारा अधिक आहे आणि अधिकातली श्रावण आपण मागूनच घ्यायची. वैकुंठवासी नवनाथ महाराजांना आग्रह केला महाराज येणाऱ्या अधिकातली एकादशी दिली कोणाला कोणालाच नाही म्हणलं ती आम्हाला देऊन आम्हाला म्हणजे मला नाही शहापूरवाल्याला नाही. तळेगाव गुणाजी बाबाचे डिग्रस नंतर आम्ही त्यांच्यात म्हणलं तुमच्यात आम्हाला सामील करा आम्हाला वेगळी पुन्हा मिळणार नाही. त्यांनी आम्हाला त्यामध्ये घेतलं. मग आमचे शोभानगर बारडी जे दाढेगावकर आणि तळेगावकर अशा सगळ्यांनी मिळून ही सेवा हक्काने मागून घेतली आणि या सेवेचं दुसरं वर्ष प्रत्येक
ज्या ज्या वेळेस अधिक येईल आता त्यावेळेस कोण असल कोण नाही हे सांगता येणार नाही बरं का. कारण मागच्या अधिकामध्ये आमच्या सोबत येणारे आमचे हरिताते आज नाहीत. वैकुंठवासी आमचे नवनाथ बाबा नाहीत. कारण येणारा काळ कोणाला माहित नाही. म्हणून पुढच्या अधिक मध्ये कुणी असो की नसो, पण आमची ही जी 4-5 गावाची संघटना यांनी मात्र सातत्याने त्यामध्ये खरं म्हणजे आमच्या जिजाला कोटी कोटी धन्यवाद द्यावे लागते. कारण आम्ही झालो पांगळे, आम्हाला काही फिरता येत नाही. पण नुसता फोन केला जिजाने त्या ठिकाणी सांगितलं, दादा काळजी करू नका, सगळं नियोजन करतो. आणि त्यांनी सगळं गाडी सगळं नियोजन करून त्या सगळ्यांना एकत्रित केलं. आजच नाही, ज्या ज्या वेळेस परमार्थ क्षेत्रामध्ये आम्हाला अडचण येत गेली शहापूरला, ज्यावेळेस सगळं नियोजन आमच्याकडे होतं, त्यावेळेस नुसता आदेश द्यायचा, कार्यक्रम सफल करायचे. म्हणून पुन्हा सांगतो जिजा, उद्या आम्ही असो नसो, पण येणाऱ्या अधिक मध्ये हे सगळं नियोजन तुम्हाला गुणाजी बाबाला तळेगावकराला घेऊन करावं लागेल आणि बाबा तुमच्याकडून ते पूर्ण करून देतील. त्या निमित्ताने आणि विशेष म्हणजे गुरु पिंपरीकर त्यांचा बऱ्याच दिवसाचा येण्याचा योग होता. खरं ते आज पंढरपूरला जाणार होते, पण बाबाचं नाव सांगितल्यानंतर पंढरपूर कट केलं, म्हणजे हेच आपलं पंढरपूर. आणि खरं तुमच्या आमच्या करता बाबाने इथंच पंढरी निर्माण केली ना. आज शुद्ध वारी म्हणजे बाबाची वारी, पंढरपूरची वारी. ज्या काही शुद्ध वाऱ्या आहेत आपल्या संप्रदायामध्ये, एक पैठणची शुद्ध वारी, देहूची शुद्ध वारी, पंढरीची शुद्ध वारी, आणि त्यातल्या त्यात दहेगाव मध्ये कृष्णदेव बाबाची शुद्ध वारी. आणि ती तुम्ही आम्ही या ठिकाणी संपन्न करतो आहोत. तशीच भविष्यामध्ये ती आपल्याकडून घडावी. आणि जसं नामदेवराय म्हणले तसं आपण म्हणू, नम मन केशव राजा, नम मन केशव राजा, नम मन केशव राजा, नम मन केशव राजा. केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा. केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा. नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालवी माझा. देवा नेम आम्ही करायचा, पण चालवण्याची जबाबदारी तुमची. नामदेवराय सारख्याने म्हणावं, आपण काय दर्या में खसखस. म्हणून देवाला म्हणतो, देवा हे तुम्ही करून घ्या. आणि त्या निमित्ताने नंतर सुदाम बाबांना म्हणलो मी, बाबा येणारा अधिक आमचा आहे बरं. ते म्हणे कसं काय? म्हणलं ती आम्ही हक्काने मागून घेतलेली सेवा आहे. ते म्हणे काय तुमची तुम्हाला देऊन टाकली. आणि नंतर त्यांचा फोन आला, दादा कसं नियोजन आहे काय? मग आम्ही असं ठरवलं, अधिकामध्ये बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम नियोजन करून केल्या जातात. आपण जास्त तर वेळ देऊ शकत नाही, पण कमीत कमी 1.5 दिवसाचा का एक उत्सव या ठिकाणी घडावा म्हणून आमची इच्छा होती की आज दिवसभर रामकृष्ण हरी जप या ठिकाणी घडावा. पण आता कामाचे दिवस आहे, उन्हाळा आहे, त्या निमित्ताने दिंडीचा सकाळी फार मोठा समारंभ झाला. आनंद वाटला आम्हाला. काही काय होईना झालंय त्या ठिकाणी. आज हे कीर्तन करू आणि उद्या सकाळी या 1.5 दिवसाच्या उत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने. कारण मागच्या अधिकामध्ये सुद्धा तसंच केलं होतं. आमचे आदरणीय प्रल्हाद बाबा या ठिकाणी होते, पण आजारी आहेत, अटॅक आला होता, त्यांचं ऑपरेशन झालं, पण त्यांना येता आलं नाही. मग आमचे शोभानगरचे लक्ष्मण महाराज उबाळे निवृत्तीधाम आश्रमचे ते या ठिकाणी यायला.
आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती असून आमचे आदरणीय चढे महाराज, आमच्या बाबांचे पंखाखाली तयार झालेली सगळी टाळकरी मंडळी. आता एकाचं नाव घेतलं तर कोणाच तरी राहील. सगळे बाबांचे भक्त परिवार, आमच्या गुरु पिंपरी सकट. कारण गुरु पिंपरी वर इतकं बाबाचं प्रेम होतं की त्या प्रेमाबद्दल मला बाबा एकदा बोलले होते. मी सांगतो या ठिकाणी. बाबा म्हणे दिंडीच्या पत्रिका गुरु पिंपरीवाल्याला द्या. आता आम्ही उंटावून शेळ्या राखायचं कैर केलं. म्हणलं बाबा मी देतो, पण वनारसीत नेऊन दिलं तर. बाबा म्हणे इकडं अशा उंटावून शेळ्या नसते राखीत. मी देईन म्हणे द्यायचं असलं, तुमचं करा काय वनारसी जायचं असलं. म्हणजे बाबाची एवढी श्रद्धा. स्वतः बाबा आले आणि गुरु पिंपरीला काकासाहेबाकडे राजेभाऊकडे त्या पत्रिका पोहोचते. इतकं प्रेम बाबाचं त्यांच्यावर होतं. म्हणून सगळी जी मंडळी आहे, आमचे ओमकार भाऊ मृदांगाचार्य, बाबाच्या पंखाखाली सगळी लहान होती मंडळी. त्या अशोक भाऊ, आमचे अनिकेत भाऊ, आमचे पंढरीचे सगळे वारकरी. ज्यावेळेस दिंडी निघायची त्यावेळेस काय थाट होता तो. असं डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. आनंद काही वेगळा होता. आणि तो आनंद खरं भोगण्याचा श्रेय जर कोणामुळे झाला असेल तर केवळ बाबा. त्यांना असं वाटायचं तुम्ही दिंडीत याच, इतका आग्रह त्यांचा असायचा. आणि त्याच्यामुळं मग तांदूळवाडी, मांडवा, आमच्या परिसरातले तडेगाव, डिग्रस, लांब लांबची मंडळी जमा केली हो बाबा. काय किती प्रेम होतं ते. बाबांनी नुसतं माणसाकडे पाहून हसले की माणसाचं पोट भरत होत की नाही बाबा आपल्याशी बोलणं तर बाजूलाच राहिलं. इतकं प्रेम बाबाचं. म्हणून त्या बाबाची जी पुण्याई आज या ठिकाणी अशी ती बहाराला आलेली. आदरणीय गुले पाटील परिवार, मोठे साहेब पहिल्या दिंडीला वाटा लावायला होते. नंतर त्यांचे शेखर भाऊ, नरेंद्र पाटील, आई साहेब, सगळ्यांनी या ठिकाणी असं तनमन धन उठलं. आमचे जनाभाऊ निळ, पुन्हा आमचे भीमा सकुंडे आणि दुसरे जमिनीवाले कोण, सोपनराव काळे का काळे, संभाजी काळे. त्यांनी आपल्या उदार अंतकरणाने ही भूमी देवाला अर्पण केली. असं म्हणावं लागल की देवा तुम्ही आज या ठिकाणी नव्हते, याच्या पूर्वी सुद्धा तुम्ही इथं कायमचे होते. ज्यावेळेस तुम्ही दधितीचा अवतार संपवला, पुन्हा जगाचं कार्य करण्याकरता कृष्णदेवाच्या रूपाने अवताराला आले आणि या सगळ्या समाजाला एकत्र करून हा भक्तीचा मार्ग त्यांच्या हातामध्ये दिला. विठ्ठल असे अनंत काय वर्णन करावं देवाचं. उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, उभारिला ऐसी चराचरी कीर्ती जांची, हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ऐसी चराचरी कीर्ती जांची, ऐसी चराचरी कीर्ती जांची, उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐशी कीर्ती
ऐशी कीर्ती चराचरी चराचरी अशी चराचरी कीर्ती अशी चराचरी कीर्ती ज्यांची, अशी एक फार मोठी कीर्ती देवाने या ठिकाणी केली. आणि त्यांचा असणारा हा उत्सव तुम्ही आम्ही मोठ्या आवडीनं प्रेमाने या ठिकाणी संपन्न करीत आहात. आणि त्याकरता चिंतना करता अभंग एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराजांचा अभंग आज का घेतला हे सगळ्यांना लक्षात येईल. कारण समयाला पाहून जर अभंग निवडण्यात आला तर देव सांगायचे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये काही ठराविक मार्क त्याला बहाल केल्या जायचे समयाला धरून. म्हणून समयाला यामध्ये आज देवाचं कीर्तन म्हणजे देवाचं चिंतन होईल, एकादशीचं चिंतन होईल आणि भगवंताचं चिंतन होईल. त्याकरता हा अभंग या ठिकाणी उपस्थित केला. अभंग हा नाथांच्या मुखातून कधी प्रसवला, का प्रसवला, याचं कारण काय, तर असा भाव निर्माण होतो त्या ठिकाणी. हे नाथांना त्या काळामध्ये विचारलं असेल एखाद्या साधकाने, अहो महाराज भक्त फार आहेत म्हणे जगामध्ये, पण खरा भक्त कोण आहे, कसा ओळखायचा. मग त्यावेळेस नाथाने त्याच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून त्यांच्या मुखातून अभंग प्रसवला. नाथांनी त्याला सांगितलं असेल की बाबा तोच खरा सत्य साचा भक्त आहे, की तो वारकरी संप्रदायाचे भगवंताचे व्रत वैकल्य जो नेमाने करतो. आणि ते व्रत कसे आहेत आपल्या संप्रदायाचे खरे व्रत आहेत 24 एकादशी आणि 5 पर्व, विशेष पर्व भागवत धर्मी, नारसिंह जयंती, रामनवमी, जन्माष्टमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तम शिवरात्र, या 24 एकादशा शुद्ध 15 आपलं 12 आणि मध्य 12. आणि हे 5 पर्व, नारसिंह जयंती वैशाखात होऊन गेली, रामनवमी चैत्रात झाली, वामन जयंती बाबांचं पुण्यस्मरण, केवढं मोठं आठवण करून दिली बाबांनी. एवढ्या मोठ्या महापर्वावर बाबा आपल्या निजधामाला निघून गेले. आणि जन्माष्टमी सगळ्याला माहित आहे. आणि उत्तम शिवरात्र, पहिले उपवास आपण करायचो, पण कृष्णाष्टमी रात्रीचा चंद्र उगवला की पंगत बसायचे. आज सुद्धा रामनवमीला जन्म झाल्यानंतर लोक काला करतात. एका आमच्या वारकऱ्याने तिकडे भोकरदनकडे काला केला, त्याला फोनवर सांगितलं अरे बरोबर नाही, ते म्हणतो नाही आता ठरलंच, जाऊ दे, ठरलं तर ठरलं, तुझं तुला लागलं, काय करायचं. अहो लोकांना जरी कळत नाही, पण तुम्ही देवाचे शिष्य म्हणून कंबर बांधून सांगता, आमच्या देवाला काय वाटेल, नाही करायला पाहिजे. अशा प्रकारचे हे 24 एकादशा आणि हे 5 पर्व. म्हणून गर्ग संहितेमध्ये, आता मला संस्कृत येत नाही बरं का, आता इथं पण शास्त्री आहेत आमचे सुदाम महाराज, पण गर्ग संहितेमध्ये भगवंताने असं सांगितलं की मला 3 वस्तू किंवा 3 विषय आवडतात. एक वैष्णव आवडतो, एक गंगा आवडते आणि व्रत एकादशी आवडते. आणि विशेष म्हणजे आपल्या संप्रदायाचा एकादशी फार मोठं व्रत आहे. जर हे व्रत जीवनामध्ये करता आले नाही तर नाथ महाराज प्रमाण देतात, नाही संत सेवा घडली, नाही संत कीर्ती श्रवणी आली, नाही साधू सेवा घडली, पितृवचनाशी पाठ दिदली, तीर्थव्रत्यासून गेली, बहिरा झालो या जगी. मग बहिरा व्हावं लागतं, मुका व्हावं लागतं. तुम्ही पंडित झाला ना, वेदशास्त्र संपन्न झाला ना, आणि त्या मुक्यासारखे जर वागलात, अहंकार ताठा, तर तुम्हाला मुकच व्हावं लागतं. आणि जे मुके आहेत ना ते नाथ महाराज सांगतात आपण नाही बोलत.
परमार्थ क्षेत्रामध्ये बोलताना मनाने बोलताच येत नाही आणि बोलणाराने मनाने बोलूच नाही. सारख्याने म्हणावं, व्यासाचा मागोवा घेत भाष्यकारा ते वाट पुसत. हे व्यासांचे शब्द आहे, भाष्यकारांची परंपरा आहे. आणि त्या परंपरेमध्ये एकादशीचं व्रत जो करतोय तो खरा भक्त. म्हणून एकादशी पाहिजे बरं का जीवनामध्ये. आता काही करीत असतील, काही नाही करीत असतील, तो ज्याचा त्याचा करायला लागला. पण आमचे काही भक्त असे एकादशी करतात दिवसभर, पण संध्याकाळी म्हणतात लंगडी. देव लंगडी म्हणल्यावर लय वेगळं सांगायचे, हसून सांगायचे. अरे कुठं लंगडा उपवास असतो काय म्हणे. देव म्हणायचे गाढवानी चर, पण एकादशी तुला नाही दम निघत ना, उशाला घेऊन झोप साबुदाणा शेंगदाणा. एकादशी सोडू नको. आमच्या दिंडीच्या सोबत ना ही सगळी लहान लहान होती मंडळी. देव यांच्याकरता मुद्दाम खाऊ ठेवायचे हो. ही सगळी मंडळी बोलून घ्यायचे बाजूला. काय प्रेम होतं हो ते, लयच प्रेम होत. आणि अशा प्रकारचे हे एकादशीचं व्रत जो नेमाने करतो ना त्याला विशेष महत्व. आणि परमार्थामध्ये नेमाला अत्यंत महत्व आहे. दररोज हरिपाठ घेणारी मंडळी, आणि एक दिवस जर म्हणले जाऊ दे आता लय कंटाळा आला, नेम चुकला तुमचा. हे सगळं माऊलीला माहित होतं काय कोण, कारण माऊलीला काय माहित नव्हतं. त्रिकाल ज्ञानी होते ते. हरिपाठामध्ये 3 वेळेस माऊली बोलले, 3 वेळेस. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, पुढं सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. एवढं मोठं सोपं आहे, पण घेणारे दुर्लभ आहे. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, हरी उच्चारणे नाही हरिपाठ कीर्ती नाही. असं एक प्रमाण आहे. हरिबुद्धी जपे, हरिबुद्धी जपे, तो नर दुर्लभ, तो नर. 3 वेळेस. कारण नेमाने वागणारी लोक कमी आहेत, आणि जे नेमाने वागतात त्यांना परमार्थाचं फळ भरभरून देव देतो, भरभरून देतो. तितकं अनुभव घ्यायला पाहिजे. आणि अशा प्रकारे नेम अत्यंत. आता तुम्ही अखंडपणे हा नेम चालवला बाबांचा सगळ्यांना खूप मोठा आशीर्वाद. ही आमची माऊली शिरसाट माऊली. अखंडपणे नेम आहे. बाबा तुमचं कोणतं कार्य असो, तुमच्या कार्यामध्ये माझा फुलाचा हार आलाच पाहिजे. आणि आतापर्यंत त्यांनी ते पुरवलेलं. कसली अपेक्षा देवाची. आणि जे जे देवाचे भक्त आहेत ना, अहो त्यांचं वैभव काही वेगळं आहे. आमच्या आज या ठिकाणी बाळबाबा नाही, काय देऊन टाकलं बाबांनी त्यांना. आज एवढा मोठा कार्यक्रम त्यांच्या याच्यामध्ये होत, काय कमी आहे. आज आम्ही शहापूरला 100 किलोमीटरवर आहेत, पण मी धन्यता देईन आमच्या नानासाहेबांना की तुमच्यामुळं या कार्यक्रमाचं प्रत्यक्ष पाहता येतं, अनुभव घेता येतो. आमचे नानासाहेबचे, आमचे चिडे महाराजांचे चिरव. अहो इथलाच नाही, पण तुमच्या याच्यावर या परिसरामध्ये देवगड, नेवासा, देवदास महाराजांचे सुद्धा कार्यक्रम आम्हाला पाहायला मिळतात. आम्ही खूप भाग्य समजतो की जाऊ द्या आम्हाला नाही येत आहेत, पण या माध्यमातून का होईना आमची भेट, पैसखाम आमच्या डोळ्यासमोर येतो. दत्ताचं मंदिर आमच्या डोळ्यासमोर येतो. हे 3ही मंदिरी आमच्या डोळ्यासमोर येतात. कोणत्या शब्दाने धन्यवाद द्यावा. मी तर असं म्हणेल की भगवंताने किंवा देवाने तुम्हाला एवढं उदंड आरोग्य आणि आयुष्य प्रदान करो की अखंड तुमच्याकडून ही सेवा, हीच देवाला या ठिकाणी मागायची. आणि अशा प्रकारची हे नेम तुम्ही चालवला. आणि या नेमाबद्दल जो नेमाने हे सगळं करतोय, त्या नेमाला प्रमाणित करताना एकनाथ महाराज त्या भक्तापुढे बोलले, बाबा मी बोलतो, मी प्रमाणित करतो, कारण त्यांचा तेवढा अधिकार होता, नाथांचा तेवढा अधिकार होता. कोणाला योग्य म्हणायचं किंवा अयोग्य म्हणायचं आपल्या हातात नाही. ते आपण म्हणू बी नाही. आमचा विषय झाला राजभाऊच्या रस्त्याने येताना, आपल्याला काय अधिकार आहे कोणाला तू असा तू तसा म्हणण्याचं. अहो आपल्याला कळत नाही अजून, लोकाला आपण काय म्हणावं. म्हणून नाथ महाराज सांगतात, बाबा मी असं तुला सांगतो
आणि नाथ महाराजांनी सांगायला सुरुवात केली अभंगाचं शेवटचं चरण. तोची भक्त सत तोची भक्त सत तोची भक्त सत्य साचा तोची भक्त सत्य साचा तोची सत्य सातारा तुझी भक्त सत्य साचा एका जनार्दन मानवाचा एका जनार्दन मानवाचा जनार्दन मानवाचा व्रत करी जोडे माने व्रत करी जोडे माने तोची भक्त सत्य आणि साचा. जोर देऊन बाबांचे शब्द आहेत. तोची चकार मात तोची भक्त सत्य आणि साचा एका जनार्दनी म्हणे वाचा. आणि मग आम्ही सांगतो की तो भक्त खरा आहे. भक्त ही ही उपाधी आहे, हे शब्द आहे, ही संज्ञा आहे आणि ती आमच्या बाबांच्या ठिकाणी परिपूर्ण होती. भक्तांची बरीच भक्त आयशे जाना हे उदास अशी आमच्या बाबांची स्थिती होती. आता दुपारा प्रवचन झालं आमच्या आदरणीय जगताप महाराजांचं. त्यांनी जे 5 लक्षणं सांगितले, निरपेक्षा आणि भजन, शांती आणि समदर्शन, 5वे निर्वैर्य जान, मुख्य लक्षण पंचत्वे. भागवतामध्ये नाथ महाराज या 5 लक्षणाने प्रमाणित करतात की हे संत आहेत, हे भक्त आहेत आणि तेच सत्य आणि साचे आहे. तसे आपले बाबा होते, भक्त होते. सत्य वाच्यामध्ये कधी खोट शब्द आलाच नाही आणि म्हणून सत्य बोले तरी फुकासाठी जोडे हरी. ज्याच्या वाणीमध्ये सत्यता आहे त्या वाणीला कोणती वाणी म्हणतात? एक प्रसादिक वाणी म्हणतात. देवान नुसतं म्हणावं झालं, अहो कामच होत होत. बरेचसे अनुभव इथं मंडळी सगळे पाहणार. 4 माणसाचा स्वयंपाक आणि 8 माणसं जेवायला येऊ द्या. देव म्हणत नव्हते किती येते, येणाऱ्याला म्हणायचे बसा आणि बसणारे बसायचेच. घरातल्या बाईला अडचण यायची, पण 8 माणसं जेवून घरातल्या परिवाराला पुरल एवढं अन्न शिल्लक राहत होतं. ही वाचा सिद्धी देवाची होती आणि त्या देवाचा हा उत्सव आणि त्या देवाला त्यांच्या व्रताला नेमाने सहकार्य करणारी ही सगळी मंडळी आज आमच्या दिंडीचे चौकदार निजधामाला त्यांच्या जाग्यावर येतात. दिंडीची सेवा करता करता ते त्यांच्या जागेला गेले. बरेचसे आता त्यांचं नाव सगळ्याचं नाही घेता येईल मला, पण किती प्रामाणिकपणे सेवा केली त्यांनी. आज आमचे विनयकरी आज समोर बसले, हे विनयकरी होते काही, पण प्रकृतीमुळे नाही करता आलो. आज आमचे बढे महाराज सेवा करतात, गाडी पुरवणारे, अहो त्या टायमाला किती सहकार्य असतं सगळ्यांचं. आणि कशामुळं करतात की नाही देवा तुम्ही हे करतात ना, हे तुम्हाला सहकार्य. कारण नोहे हा एकट्याचा खेळ,
म्हणून मेळ मेळविला. देवाच्या जीवनामध्ये देवाने सुरू केलेली पंढरीची वारी, देवाने सुरू केलेला महाशिवरात्रीचा महोत्सव, आणि आता देवामुळे सुरुवात झालेला हा महोत्सव आणि दुसरा महोत्सव त्यांचं पुण्यस्मरण, त्यांची कृपा. आणि असे जे आहेत त्यांना नाथ महाराजांनी प्रमाणित केलं त्या ठिकाणी की ते भक्त खरे आहेत, सत्य आहेत, यांच्याकडून तो नेम चुकलेला नाही. परमार्थामध्ये एकादशीचं महत्व आमच्या वारकरी संप्रदायाने तर वाढवलंच, परंतु कधी कधी या व्रताला भगवंताने सुद्धा परीक्षा घेतली, तो आपण भाग पुढे पाहणारच आहोत. पण या परमार्थाची पोषकता, परमार्थाला प्रोत्साहन जर कशामुळे असेल तर एकादशी आणि नामस्मरण. आणि एकादशी आणि नामस्मरणाला विशेष प्रोत्साहन देण्याकरता जर कोणतं तीर्थ असेल तर ते पंढरी, आळंदी, पैठण आणि देव असं बोलल्या जातं. 4 युग आहेत, 4 युगामध्ये प्रत्येकाने भगवंताला उभं केलेलं आहे. कृतयुगामध्ये भगवंताला उभे करणारे भक्त प्रल्हाद आपलं ध्रुव बाळ होते. ध्रुव बाळाने देवाला उभं केलं. त्याच्यानंतर त्रेता लागला. त्रेतामध्ये देवाला उभं करणारी शबरी माता होती. देवा थांब आता, मला निज धामाला जायचं. आणि प्रभू रामचंद्राच्या समक्ष शबरी मातेनं देह ठेवला. भगवंताने सगळी उत्तर क्रिया केली. त्याच्यानंतर द्वापार लागला आणि द्वापारामध्ये देवाला उभं करणारे भीष्माचार्य होते. देवा आता मला निज धामाला जायचं, माझ्या समोर या, उभे राहा. तुम्हाला पाहता पाहता मला माझ्या निज धामाला जाता येईल. द्वापारामध्ये भीष्माचार्याने उभं केलं. आणि कलियुगामध्ये देवाला उभे करणारे भक्त पुंडलिक राज. देवा इथं आला ना, आता असाच थांब. कसा थांबू? असाच थांब. काय करू ते सुद्धा सांगितलं. मूड पापी जैसे तैसे उतरे कासे लावोने. देवा जसे असतील तसे. मग देवाकडे येणारे काय कमी आहेत? परंतु पुढं ज्ञानोबारांनी काही काळामध्ये हा समाजवाद, जातीवाद निर्माण झालाच होता त्या काळामध्ये. पण तो समाजवाद, जातीवाद संपूर्णपणे मोडून टाकणारे एकमेव जर कोण असेल तर आमचे ज्ञानोबाराय. सगळ्यांना एकत्र केलं. त्या ज्ञानोबाराने ज्यावेळेस महाद्वारामध्ये गेले त्यावेळेस महाद्वारामध्ये नामदेवरायाचं कीर्तन चालू होतं वर. आणि महाद्वाराच्या खाली कान्होपात्रा होत्या, महाद्वाराच्या खाली चोखोबा होते, महाद्वाराच्या खाली जनाबाई होत्या. काही त्या वेगळ्या वेगळ्या समाजाची माणसं खाली. माऊलीनं पाहिलं नामदेवराया हे बरोबर नाही. मग एक करा म्हणे, या कीर्तनाची भूमी बदलायची आणि या कीर्तनाची भूमिका बदलायची. तेच नामदेवराय वाळवंटामध्ये घेतले आणि वाळवंटामध्ये मग सगळ्याला गोळा. मग सगळे आले. कमेर बो बिप्लती मुसलमान सेना नावी जाण विष्णू भक्त. सगळ्याला जवळ केलं. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याची फुलती नारी नर, याची फुलती नारी नर, याची फुलती नारी नर, याची फुलती नारी नर. करा बाबी थार, करा बाबी थारी करा. नलगे चिंता कवनाची, नलगे चिंता कवनाची, नलगे चिंता कवनाची, नलगे चिंता कवनाची. लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे
याती भलते नारी नर. सगळ्यांना या जातपात पाहिली नाही माऊलीनं, नाही पाहिली माऊलीनं. तसे आमचे देवा जातपात नाही पाहिली कोणाची. एखादा प्रेमळ भक्त आहे, देवा माझ्याकडे जेवायला जायचेच, किती मोठ्याचं आमंत्रण आलं तर घेत नव्हते. नाही. एक वेळेस आम्ही बाबूरावकडे जेवलो, पहिल्याच वेळेस मला म्हणे कोण आहे, म्हणलं कोण आहे देवा. आता म्हणे हे वडरी आहेत. म्हणलं मग जेवायचं का, म्हणलं तुम्ही जेवल्यावर आम्ही का म्हणे जेवायचं. आमची आई जिथं जेवती तिथे लेकराने नाही कुठं जेवायचं बाहेर. आणि मग कळलं की देवा आज उपेक्षित झालेल्या जीवाने जगापासून पण सगळ्याला आपलं केलं देवा. संत जिशे संतांनी ज्यांना जवळ केलं, धरतीला हाती संत कृपावंत, पाळी पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, कहार चांभार सगळ्यांना देवाने जवळ आणि सगळ्याच्या घरी जाऊन भोजन केलं. ती परंपरा मोडणारे आमचे ज्ञानेश्वर महाराज, ती परंपरा पुढे देवाने चालवली. आणि ते पंढरी क्षेत्र आणि त्या पंढरीला अनुकूल असलेलं व्रत म्हणजे एकादशी. आणि ते व्रत आणि या व्रताला जोड नामस्मरणाची. त्या भक्ताने विचारलं, देवा तुम्ही म्हणले हा भक्त सत्य आहे, साच आहे, खरा आहे, पण याच हे व्रत करताना भक्त आहे पण व्रत कोणतं करतो तो, कोणतं व्रत आहे. तर मग नाथ महाराज सांगायला लागले की तो व्रत नुसता करीत नाही, तर त्या व्रताबद्दल त्याचा एवढा छंद मनामध्ये असतो. अभंगाचं पहिलं चरण. एकादशी 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 घड्याळ जरा सांगायला लागलं संपत आला काय आणि वेळेत आपल्याला सोडायचं. म्हणून एकादशीचा छंद ज्यांना आहे, नुसता एकादशी एकादशी जया छंद हरणीची नेहमी लक्षामध्ये की नाही एकादश कधी आहे, एकादश कधी आहे, असे नेमाने करणारी जी मंडळी आहे, त्या साधकाला सांगितलं की बाबा ज्याला एकादशीचा छंद आहे, एकादशीचं व्रत जो करतो ते व्रत त्या भक्ताचं असतं. त्याने विचारलं महाराज व्रत करतो पण कसा करतो, तर दुसऱ्या चरणात सांगतात व्रत करी जो नेमाने, तो व्रत नेमाने करतो. व्रत कधी चुकू दिलं नाही, लंगडी एकादशी कधी केली नाही. देवाच्या भाषेत कच्चून खायचे पण एकादशी करायची. आणि ज्यावेळेस हे व्रत अगदी नेमाने केलं जातं त्यावेळेस मात्र हे सगळं करायचं कशा करता, शेवटच्या करता. कारण आपल्याला एक दिवस निघायचं या ठिकाणी. आमचे कबीरजींचं प्रमाण आहे, दो बातों को याद रखना, जो चाहे सो कल्याण,
पहिले निज मौत को तुझे भगवान. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात याच साठी केला होता अट्टहास, त्याच्यामुळं शेवटचा दिस गोड झाला. उगच नाही, वामन जयंतीच्या दिवशी पहिल्या प्रहारामध्ये ब्रह्म मुहूर्तावर आमचा महात्मा निज धामाला निघून गेला. हो, ही साधना आहे. म्हणून हे त्याच्याकरता करायचं, व्रत त्याच्याकरता करायचं. हा देह टाकायचा आहे, पण जाताना अशा पद्धतीनं जावं की आपल्या करता जगाने रडावं. जब हम पैदा हुए दुनिया में हम रोए जग हसे, ऐशी करणे कर चले हम आशे जग रोए. तशा पद्धतीमध्ये देवा आपल्या निज धामाला निघून गेले. आणि ते नामस्मरण, ते नेम, ते व्रत नेमाने करतात. पण या व्रताला नामस्मरणाची जोड आहे. अभंगाचं तिसरं नामस्मरण जागरण, 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 नामस्मरण जागरण. नारायण वाचे गाय नारायण, व्रत करी जोने माने, व्रत करी जोने माने, वाचे गाई नारायण, वाचे गाई नारायण, वाचे गाई नारायण, करी जोने माने, व्रत करी जोने माने. नामस्मरण जागरण वाचे गाये नारायण. नाम चिंतन, नामस्मरण, जागरण हे त्याला जोड आहे. हे नुसती एकादशी नाही, त्याच्याबरोबर नामचिंतन महत्वाचं आहे. कारण नामचिंतनावर देवांचा खूप भर होता. नामचिंतन अनंत जन्मीचे तप एक नाम आणि सर्व मार्ग सुगम हरिपाठ. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्म, नाम परब्रह्म वेदार्थी. काही नका करू, फक्त नामस्मरण करा, जीवन धन्य होतं. आणि ते धन्य करून देवाने दाखवलं. आमचे देव कसे होते? आमच्या 13व्या अध्यायातली एक ओवी आठवली पा. स्वधर्म थोरू, अवसरू उदारू, आत्मचर्चे चतुरू, एरवी. आपण ते शेवटचं नाही म्हणायचं. देव म्हणायचं मी सोंग घेतलेलं आहे, मला काय कळत नाही का? देव म्हणायचं मी सोंग घेतलेलं आहे वारकऱ्याचं, येड्याचं, पण मला सगळं कळतं बरं का. सगळं देवाला कळत होतं, सगळं कळत होतं. असे देव होते. अहो, वारकरी शिक्षण संस्थेच्या देणगीमध्ये सकाळी राजा भाऊला त्यांना दाखवलं, पहिल्या क्रमांकाचे देणगीदार कोण असतील तर ते आमचे देव आहे. गजानन महाराज 5 लाख आणि दुसऱ्या नंबरला देवा 2.5 लाख रुपये. म्हणजे पहिला नंबर देवाचाच. गजानन महाराज कुबेर आहे, तिथं काय कमी आहे? हा देव देण्याच्या बाबतीत आहे काही नव्हते. अहो, जो भेटल, आम्ही संस्थेत जायचो, पिशवी भरून घ्यायची कपड्याने, भेटला की उपरण दे, कोणाला धोतर दे, त्यांच्या वयाचा माणूस असला तर शर्ट दे, कोणाला फेटा दे, कोणाला खिशातून पैसे काढा, घे पैसे. आमच्या इतकं उदारपणा होता. आणि ती सवय आता आम्हाला लागली त्या माईची. इथं आलो तसं जर गेलं तर वाटतं अरे अरे आपली माय नाही, महाराज राग काय होत. आमची माय आमच्या
याच्यापर्यंत वाट लावायला यायच्या. अहो आपली योग्यता आहे का ते? पण गाडी सकाळी सकाळी पहाटे पहाटे जरी निघालो तर तिथपर्यंत देव यायचे. देवांना काय होत नाही. काय प्रेम आहे हो. असे देव आणि त्यांचा असणारा उत्सव हे खरे प्रमाणित देव. म्हणून आपली वेळ संपलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी बाबाजींना ही सेवा करण्याची संधी दिली म्हणून त्यांना सुद्धा कोटी कोटी असा धन्यवाद देतो. त्यांच्या व्यवस्थापनाखाली हे सगळं तुम्ही करतात. पुढे असंच त्यांच्या हातून असं सत्कार्य घडो अशी एक सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांना सहकार्य करणारी ही जी सगळी कारभारी मंडळी आहे यांच्याकडून बाबाजींनी ही सेवा करून घ्यावी आणि जे संस्थांचे या परिश्रमाचे आश्रमाचे जे नियम आहेत ते सातत्याने सगळ्यांनी हातात हात घालून अखंडपणे चालू द्यावे. कारण हे केल्यानंतर वायाला जाणार नाही. बरं देव भरभरून आपल्या झोळीमध्ये एवढं टाकणार की झोळी फाटून जाईल. फाटली ना झोळी इतकं देवाने हीच प्रार्थना या ठिकाणी करायची. आणि ज्या संत महंताने हे सगळं तुमच्यापर्यंत आणून दिलं त्यांचं एकदा प्रेमाने भजन करायचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज झालेली सेवा ज्ञानेश्वर भगवंत असणारा देवदेवता परमपूज्य बाबाजी आपण बसलेले सगळे सज्जन श्रोते मायबाप आपल्या चरणावर समर्पित या ठिकाणी करतो आहे. बोलण्याच्या ओघामध्ये काही कमी अधिक माझ्याकडून झालं असेल मला क्षमा करा. आणि अशीच सेवा तुमच्या आमच्याकडून भगवंताने अखंड करून घ्यावी हीच प्रार्थना करून या सेवेला पूर्णविराम. विठ्ठल विठ्ठल जे नाही विचारिता अधिकार बोला क्षमा करा महाराज स्वरा राखा पाया पैकी करा क्षमा करा महाराज ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा